ते म्हणतात ना, मोठ्याचा आला गाडा आणि गरीबाचं घर मोडा, तसा विषय झालाय. शासनाचा आला गाडा आणि गरीबाचे घर मोडा. हे त्यांचा काय विषय नाही. हे थोड्या काय गोष्टी आपल्या अतिक्रमणात झालते. आपलं वेज किचन थोडं पुढं आलेलं होतं त्यांच्या क्षेत्रामध्ये, थोडंसं त्याला आपण कट करून काढले. आणि वेज किचन कुठं नेले तुम्हाला ऐकायचं कसं म्हणलं. आणि बोर्डाचा विषय होता, थोडा बोर्ड समोर होता. बोर्ड काढा आपला तात्पुरता बोर्ड आपण असं ठेवला, त्याचं काहीतरी नियोजन करून बोर्ड लावणार आहे. काही ज्या काही कस्टमरला जर अडचण येत असते बोर्ड न दिसताना, आपला जे HP पंप इथं मोठा मांजर सुंब्याच्या पुढे आल्यावर HP पंपापासून कमी आपलं 100 मीटरवर हॉटेल आहे आपलं. तिथून आल्यावर लक्षात आणा, आपलं बोर्ड दिसतंय, सगळं दिसतंय, हॉटेल दिसतंय. राहिला विषय दुसरा, तुम्हाला व्हेज किचन कुठं, नॉन व्हेज किचन कुठं. हे आहे आपलं नॉनव्हेजचं किचन. हे आपलं पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे नॉनव्हेजचं किचन कुठे आहे. आणि राहिला विषय की आपण जसं पहिलं समोर आपलं स्वतंत्र व्हेज किचन होतं, तसंच आपलं स्वतंत्र व्हेज किचन आहे. हे राहिलं आपलं स्वतंत्र व्हेज किचन. सगळं म्हणजे सगळं व्हेज भाज्या, काजू, पनीर, शेव भाजी, शेवगा भाजी, जे पण ज्या भाज्या असतात ना आपल्या पाठला, टोटल व्हेज भाज्या टोटल ह्या किचन मध्ये आपल्या तयार होणार. म्हणजे हे आपलं स्वतंत्र व्हेज किचन आहे. पहिल्यापासून मी तिथं व्हेज किचन स्वतंत्र ठेवलं होतं. आता मी जागेची अडचण बरी असली तरी पण मी स्वतंत्र किचन केलं 100%. का, आता कस्टमरची हेडसाळ झाली नाही पाहिजे जेवणाची. जेवणामध्ये व्यवस्थित व्हेज म्हणजे व्हेजच गेलं पाहिजे. त्याच्यासाठी प्युअर व्हेज केलेलं मी बाजूला. आणि व्हेज मध्ये आणि नॉन व्हेज मध्ये एवढा मोठा फरक आहे, एक 6-7 फुटाचा. म्हणजे डायरेक्ट शटर मध्ये व्हेज त्या साईडला आणि नॉन व्हेज उच्या साईडला. तर ज्या काय मित्रांना ज्यांना कोणाला खायचं असेल त्यांनी इथे यायचं. आणि राहिला विषय लोकेशनचा, हॉटेल गावरान ताडका अंग भाडका आपण ह्याच्यासाठी म्हणतो की मांजर सुंबईने यावं लागतं 3 किलोमीटर आणि एकनूरून यावं लागतं 2 किलोमीटर. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्या पंपापासून 100 मीटरवर आपलं हॉटेल गावरान ताडका आहे. तर मित्रांनो, बॅनरची बोर्डाची थोडीशी तयारी करतो मी. प्रॉब्लेम आलेला थोडा रस्त्यामुळं, हे सगळं काय ठीक होईल. ओके, धन्यवाद.